नमस्कार, मी सागर जोशी। TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे पुण्यातील पावसासंदर्भात। पुण्यामध्ये मुसळधार पावसाने अक्षरशः दाणादाण उडवली आहे। पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे सिंहगड रोड डेक्कन परिसरामध्ये कमरे इतकं पाणी साचलंय, तर लोकांच्या घरांना देखील आता पाण्याने वेढा घातलाय। पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, तर नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन पुणे महापालिका प्रशासनाने केलं आहे। तर सिंहगड रोड परिसरातील ही काही दृश्य आपण पाहतो आहोत। या ठिकाणी कमरे इतक्या पाण्यातून आता नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे। अनेक घरांमध्ये, अनेक सोसायट्यांमध्ये देखील पाणी शिरलंय। एकतानगर परिसरामध्ये देखील अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। आणि सिंहगड रोड परिसरातून आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे आपल्यासोबत आहेत। योगेश, आपण पाहतोय की कमरे इतक्या पाण्यातून सध्या नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। सध्या काय स्थिती आहे? यंत्रणा या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत का? निश्चितच सागर, गेल्या 24 तासापासून पुणे शहर आणि जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलेला आहे ना आपण पाहू शकतो। मी आता आहे पुण्यातल्या सिंहगड रोड परिसरामध्ये आणि या सिंहगड रोड परिसरातल्या ज्या सोसायट्या आहेत त्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे। या सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये आपण पाहू शकतो कमरेपेक्षा जास्त पाणी या सोसायट्याच्या पार्किंगमध्ये आहे आणि आता अग्निशमन दलाची बोट या ठिकाणी आलेली आहे आणि या सोसायट्यांमध्ये जे रहिवासी अजूनही अडकून पडलेले आहेत त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम अग्निशमन दलाच्या जवानांकडून केले जात आहे। आपण पाहू शकतो ही बोट आता ज्या काही शेवटची सोसायटी आहे तिथपर्यंत पोहोचणार आणि या सोसायटीमध्ये जे रहिवासी आहेत अजून सुद्धा अनेक वेळा आव्हान करून नागरिक हे घराबाहेर पडताना पाहायला मिळत नाही। आपण पाहू शकतो खिडक्यांमध्ये काही लोक बसलेले आहेत। आपण पाहू शकतो जी लहान मुलगी आहे ती अजूनही खिडकीमध्ये बसलेली आहे, ती वाट बघते की कधी या सगळ्या याच्यातून बाहेर पडणार आहे। अजून सुद्धा अनेक नागरिक आहेत जे आपल्या बिल्डिंगमध्ये थांबून आहेत, पाण्याचा निचरा कधी होईल याची वाट हे सगळे नागरिक पाहत आहेत। मात्र पाण्याचा जो फ्लो आहे तो वाढताना पाहायला मिळतो, कारण खडकवासला धरणातून जवळपास 65,000पेक्षा जास्त क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या संपूर्ण सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे, कारण ओढा या सोसायट्यांना लागून आहे। त्या ओढ्यातनं जे पाणी आहे या सोसायट्यांच्या परिसरात आलेलं आहे आणि आपण पाहू शकतो बऱ्याच नागरिकांना या सोसायट्यांमध्ये हलवण्यात आलेलं आहे आणि अजून सुद्धा काही नागरिक जे या सोसायट्यांमध्ये आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम आता अग्निशमन दलाच्या जवानांकडून करण्यात आलेलं आहे। पाण्याचा फ्लो वाढत असल्यामुळे आपण पाहू शकतो हे दोरखंड बांधण्यात आलेला आहे आणि आतमध्ये कुणालाही प्रवेश दिला जात नाहीये। फायर ब्रिगेड त्यासोबतच अग्निशमन दलाचे जवान सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यासोबतच महानगरपालिकेचे कर्मचारी सुद्धा आता पोहोचलेले आहेत आणि या संपूर्ण घटनेची माहिती सगळं पालिका आयुक्तांकडून घेतली जात आहे। आणि सर, की आम्हाला बाहेर पडायचं आहे। वास्तविक पाहता आम्ही त्या नागरिकांना ज्यावेळेस पाण्याचा फ्लो कमी होता आणि पाण्याची पातळी कमी होती त्यावेळेस आम्ही बाहेर पडा म्हणून सांगत होतो, परंतु आता 1-2 नागरिकांनी फोन केलेले आहेत की आम्हाला बाहेर पडायचं आहे। त्यासाठी आपण वल्हवायची बोट आहे ती आपण तिथे पाठवलेली आहे की त्या नागरिकांना काढणे शक्य आहे का, लाईफ जॅकेट पाठवून आपण नागरिक असू शकतात या सगळ्या सोसायटीमध्ये तुम्ही काढायची शक्य आहे का हे विचारतात। अरे मध्ये टाकू नको ना। हां, आपण म्हणजे वल्हवायची बोट पाठवली, 1-2 नागरिक असेल तर आपण त्या वल्हवायच्या बोटमधून आपण त्या नागरिकांना काढत आहोत। याशिवाय आपण मोटर बोट सुद्धा आपण आता रेडी केलेली आहे। ती मोटर बोट आतमध्ये पाठवून साधारणतः काही सोसायट्यांचं म्हणणं आहे की आमचे गेट्स ओपन राहिलेले आहेत, त्यातनं गाड्या वाहून जाण्याची शक्यता आहे, तर आपण ते गेट आता बंद करण्याचा आपण मोटर बोटने आपण प्रयत्न करणार आहोत। ज्या लोकांची इच्छा आहे बाहेर पडण्याची त्यांना आपण मोटर बोट बाहेर काढत आहोत। सर, अजून काय साधारण किती नागरिक असू शकतात जे या सगळ्या सोसायटीमध्ये अडकून पडलेले आहेत? काय प्रयत्न करतायत, किती लोक असू शकतात? साधारण अजून त्यामध्ये प्रत्येक सोसायटीमध्ये एक 70-80 लोकांची क्वांटिटी आहे। फक्त त्यातले काही 10-1 लोकच बाहेर सोसायटीतनं पडलेली आहेत। तर काय नेमकी अजून मदत कार्य वाढवण्याची गरज आहे? कारण आता फक्त वल्हवण्याची जी बोट आलेली आहे, मोटर बोट अजूनपर्यंत आलेली नाही। मोटर बोट आलेली आहे, मोटर बोटचं इंजिन जोडत आहे। मोटर बोटचं इंजिन जोडलं की आपण पाण्यामध्ये सोडणार आहोत आणि मग येथील जे स्थानिक नागरिक आहेत की काही अडचणी कुठल्या सोसायटी आलेल्या आहेत ते नागरिकांना आम्ही घेऊनच त्या बोटीतनं आम्ही जाणार आहोत आणि त्याची रेस्क्यू आम्ही सुरू करणार। नेमकी अडचणी स्थानिक नागरिक सुद्धा आपल्यासोबत आहेत। मला मेन मुद्दा असा बोलायचा आहे की माधुरीताईंचा अवॉर्ड नसून माधुरीताई अवॉर्डात काम करतात। इकडचे आमदार कुठे आहेत? 3 वर्ष सलग नुसते प्रचार असलं की येणार, इलेक्शन पुरते हे असलं की कुठे आहेत? भीमराव अण्णा तापकीर कुठे आहेत? आमदार कुठे? स्थानिक प्रशासन या ठिकाणी पोहोचलं, मात्र लोकप्रतिनिधी पोहोचण्याची गरज आहे। 3 दुकानं बुडलेली आहेत माझी, त्याचा खर्च वगैरे कोण देणार आहे?
काय नेमकी परिस्थिती आहे आता या सगळ्या सोसायटीमधलं पाण्याचा फ्लो सुद्धा वाढताना दिसतोय? आता सगळे लोक अडकलेले आहेत तर त्यांना आपल्याला बाहेर आणायलाच पाहिजे काय करू. किती असतील अजून साधारणतः? कमीत कमी 500 लोक तरी असतील. हो 80% लोक अजून आतमध्येच आहेत, फक्त 20% लोक बाहेर आहेत. नक्कीच योगेश, आपण पाहतोय तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात तिथेच साधारण कमरे इतकं पाणी आहे. पुढे जी बोट गेलेली आहे तिथपर्यंत तर गळ्या इतकं पाणी आपल्याला पाहायला मिळतंय. अजून साधारण किती लोक या सोसायट्यांमध्ये अडकून पडलेले आहेत आणि आता रेस्क्यू ऑपरेशन कशा पद्धतीने या ठिकाणी सुरू आहे? टळलेले आहेत तरी भरपूर गाड्या पाण्याखाली आहेत आणि आता सोसायटीमध्ये भरपूर पाणी शिरल्यामुळे पूर्ण गैरसोय झाली आहे. सोसायटी गैरसोय झालेली आहे. नागरिकांचे हाल या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण पाहू शकतो ही बोट आता आतमध्ये गेलेली आहे आणि जी नागरिक या सोसायटीमध्ये अडकून पडलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरू आहे. मोटर बोट जी आहे ती अजूनपर्यंत या ठिकाणी पोहोचलेली नाहीये. ती काही वेळात या ठिकाणी पोहोचेल असं अग्निशमन दलाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून सांगितलं जात आहे. मात्र आपण पाहू शकतो या सोसायट्यांच्या खिडक्यांमध्ये नागरिक बसलेले आहेत, लहान मुलं बसलेली आहेत जी या सगळ्या मदतीची वाट बघतात आणि मदत ज्यावेळी त्यांच्यापर्यंत पोहोचणार त्यावेळी हे सगळे नागरिक घराबाहेर पडतील. मात्र अनेक वेळा विनंती करून आवाहन करून सुद्धा नागरिक हे घराच्या बाहेर पडताना दिसत नाहीयेत. पाणी जो काही फ्लो आहे तो कमी होईल असं एकूण नागरिकांना वाटतं आणि त्यानंतर आम्ही घराबाहेर पडू अशा पद्धतीचं एक सगळ्यांचं म्हणणं आहे. मात्र तरी सुद्धा प्रशासन प्रयत्न करते की या नागरिकांना घराबाहेर काढलं जाईल, कारण ज्या पद्धतीने खडकवासला धरणातून बरोबर आहे योगेश, तुम्ही आपल्या सोबत राहा.